सूर्यासारखं तळपून जावे क्षितिजापासून जाताना, सूर्यासारखे तळपून जावे क्षितिजापासून जाताना, दगडालाही पाझर फुटावा निरोप शेवटी देताना, दगडालाही पाझर फुटावा निरोप शेवटी देताना. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री चोथे सर, संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री करपे सर, आमचे मार्गदर्शक नेहमी आमच्या पाठीशी असलेले संस्थेचे प्राचार्य आदरणीय लाटे सर, माझे सर्व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी आणि समोर बसलेले माझे लाडके तारांगण. मी तुम्हाला चंद्र म्हणणार नाही, इथे एक थॉट लिहिलेला आहे, चंद्र म्हणण्यापेक्षा चांदण्या मला. चंद्र का नाही बनायचं? तुम्हाला मी पाचवीत शिकवलं होतं, मून डज नॉट हॅव इट्स ओन लाईट. त्याला स्वतःचा प्रकाश नाहीये, सूर्यावर अवलंबून आहे. सूर्याशिवाय त्या चंद्राचं अस्तित्व शून्य आहे. पण चांदण्या का बनायचे? चांदण्याला अमावस्या हवी असते. अमावस्याच्या काळाकुट्ट रात्रीमध्ये चांदण्या आकाशामध्ये चमचमत असतात. अमावस्या म्हणजे काय? तर आपल्या जीवनामध्ये येणारे संकट, अपयश, वेदना यांना पचवण्यासाठी तुम्ही स्वतःला तारे समजायचे, चांदण्या समजायचे. आता बघा, तुम्ही जर प्रवासात निघलात तर तुम्हाला घेऊन तुमची मम्मी आई शिदोरी देते, गोड गोड गरम गरम चपाती असती, भाजी असती. आमच्याकडे काही नाही, पण आम्ही तुम्हाला अशी शिदोरी दिली आहे, ज्ञानाची शिदोरी, की जी तुम्हाला भविष्यामध्ये ह्या पोटभर नव्हे तर स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी ती शिदोरी तुम्हाला पुरेपूर असणार आहे. फक्त ती ज्ञानाची शिदोरी सोबत ठेवा. प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. काल मी एका डोंगरावर गेलो दर्शन घ्यायला, आणि दर्शन घ्यायला जात असताना रस्ता खूप खडतर होता, अक्षरशः गोटे पडले होते. मग मला एक विचार सुचला, मला माझं ध्येय देव आहे, मंदिर आहे, आणि ध्येयाकडे जात असताना मी जर त्या खडतर रस्त्याचा विचार केला, थांबलो, तर मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचेल का? तर अशक्य आहे. तुम्हाला तीच करायचंय. तुम्हाला तुमच्या यशापर्यंत प्रत्येकाचे गोल ठरलेले आहेत, प्रत्येकाचे एम ठरलेले आहेत. त्या ध्येयापर्यंत, त्या यशापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला खडतर रस्त्याचा विचार न करता फक्त ध्येयाचा विचार करायचा आहे. बघा, एक गोष्ट सांगतो, जीवनामध्ये प्रेशर घ्यायचा. ते एक नवीन काही डायलॉग निघलेले की टेन्शन लेणे का नाही, टेन्शन देणे का. तर गुरुकुलचे शिक्षक तुम्हाला हे शिकवणार नाही की टेन्शन लेणे का नाही, टेन्शन देणे का. तर आम्ही हे शिकवतो, टेन्शन लेणे का. तुम्ही म्हणशाल का बरं सर? एक गोष्ट सांगतो बघा. एकदा एका व्यक्तीने काय केलं, कोंबड्या आणल्या, आणि त्या कोंबड्या आणल्यानंतर त्यांनी त्या कोंबड्या त्यासाठी शेड बांधलं, आणि त्यांना काय केलं, दम दिला कोंबड्यांना की बघा, तुम्ही जर व्यवस्थित अंडे दिले नाही तर तुम्हाला शेवटी मी कापणार. त्याला खाद्य टाकलं, निघून गेला तो. दुसरी सकाळी आला, बघितलं, अरे शेडमध्ये कोंबडीने अंडे दिले, पण प्रत्येकीने फक्त एक अंडे दिले. त्याने दम दिला, उद्यापासून मला 10 अंडे पाहिजे प्रत्येकीकडून. जर तुम्ही 10 अंडे दिले नाही तर तुम्हाला शेवटमध्ये काय होणार आहे? खाद्य टाकलं, निघून गेला. तिसरा दिवस उगला, तो आला आणि बघतो तर काय 10 अंडे, पण एका कोपऱ्यामध्ये एकच अंडे होतं. तो गेला, अरे एवढं सांगितलं, एवढं बोललं, तुला समजलं नाही का काही? तुला तो शेवटमध्ये काय होईल? ते म्हणे, अहो सर थोडं ऐका, थोडं मला बोलू द्या ना. अहो मी कोंबडा आहे, हो मी कोंबडा आहे, मी अंडे दिलंय. बघा, प्रेशरमध्ये त्यांनी अंडे दिलं, पण म्हणजे सांगायचं काय, ही एक गोष्ट कोणती आहे, काल्पनिक गोष्ट आहे. पण तुम्हालाही तेच सांगतो मी, टेन्शन आलं मग खचून जाऊ नका, अपयश आलं खचून जाऊ नका. तर प्रेशरला ताकद बनवा आणि ध्येयाच्या दिशेने जा. आणि कधी कधी थोडंसं बधीर बना. बधीर म्हणजे काय? बहिर बना. गावात स्पर्धा लागली, डोंगरावर जो 1 नंबर पोहोचेल तो विजयी. आणि 100 मुलं सहभागी झाले, त्यामध्ये गुरुकुलचा एक होता. ते निघल्यावर स्पर्धा सुरू झाली, जो जिंकेल त्याला बक्षीस मिळणार आहे. वर जात असताना अनेक मागचे हाका मारायचे, अरे खाली आहे पडशील, दगड आहे पडशील, ठेस लागेल पडशील.
सगळे काही थांबायचा, काही मागं बघायचा, काही पडायचे, काही धडायचे. गुरुकुलचं मात्र ऐकत नव्हता. तो चाललाच आणि शेवटी विजयी झाला. बाकीच्यांनी विचारलं, का रे बाबा एवढं सांगत होतो, पडशील धडशील, तुला समजलं नाही का? त्यांनी सांगितलं की माझं ध्येय मी निश्चित केलं होतं, माझं ध्येय मी बघितलं होतं की मला हे ध्येय गाठायचं आहे, त्यासाठी मी स्वतःला बहिरं केलं होतं. खरोखर बहिरं म्हणजे कानामध्ये बोट नाही घातले, पण मानसिकदृष्ट्या बहिरं केलं होतं. का? स्वतःवरती विश्वास होता. तुम्हालाही तसंच बनायचं आहे, स्वतःवरती विश्वास निर्माण करायचा आहे आणि ध्येयाकडे जायचं आहे तुम्हाला. शेवटी बघा, एक 5वीला मी आलतो, नवीन आलतो, आणि 5वीला आल्यावर मी सांगायचो, इथं बसले तू, तिथं बसले तू, इथं बसले तू. तुम्ही काय म्हणायचे? नाही सर ही माझी फ्रेंड आहे, नाही सर हा माझा मित्र आहे, माझी जागा आहे. अरे बघा ना मग त्या क्लासकडे, तुमच्याकडे बघतो तो क्लास, ती बेंच तुम्हाला हाका मारते, तुम्ही चाललाय ना. नाही जाऊ शकत. कारण का? प्रत्येकाची जागा बदलावी लागते. बेंच तिथंच आहे, क्लास तिथंच आहेत, तुम्हाला जायचंय. पण असं काही घडवायचंय की तुम्ही स्वतःचं नाव करणार आहे. आता मी येता येते क्लिप ऐकली, आता मला बोलायचं काय, ते काय बोलावं? तर पहिला नंबर पाहिजे, पहिला नंबर पाहिजे. काय म्हणतील सर एवढे मुलं आहे, माझा पहिला नंबर असेल. तर मी सांगतो, तुमच्या कार्याने जर तुमच्या घरच्यांच्या डोळ्यामध्ये आनंद शिवाले ना, तर समजायचं की माझा पहिला नंबर आलाय. मुलांनो, गुरुकुलच्या शिक्षकांनी सर्वांनी, अगदी संस्थापकपासून तर सगळे तुमचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आपले शिपाई मामा असतील, सर्वांनी तुम्हाला मुलाप्रमाणे जपलंय, मुलीप्रमाणे जपलंय. गुरुकुल म्हणून जात असताना, गुरुकुल म्हणून गेल्यानंतर असं कुठलंही कृत्य करायचं नाही ज्याने आम्हाला खाली पाहावं लागेल, घरच्याला खाली पाहावं लागेल. ध्येय गाठा. मी काय बोलत जाणार मुलींना की मुलींना, तुम्ही शिकलात, 12वी झालात, FY झालात आणि तुमचं लग्न झालं, तुम्हाला धुणं भांडीच करायची. मोठ्या बंगल्यामध्ये गेलात तरी तुम्हाला स्वयंपाकच करायचा आहे. अरे पण ही तुमच्याकडे मिळाली ना एक शिदोरी, चांगलं शिका, क्लासहून अधिकारी बना, वकील बना, इंजिनियर बना आणि स्वतःचं अस्तित्व घडवा. मुलगा कमी शिकला, त्याला स्वयंपाक नाही करायचं घरामध्ये, स्वतःचं अस्तित्व बना. या शिक्षणाच्या आधारे चांगले मार्क पाडा आणि पुढे घडा. हीच मी तुम्हाला गुरुकुलच्या वतीने, गुरुकुल फॅमिलीच्या वतीने शुभेच्छा देतो आणि माझे भाषण संपवतो. धन्यवाद.